सलामीची जोडी सुनील आणि कोण प्रथमेश. पाहूया सुनील आणि प्रथमेश आपल्या संघाला समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला किती धावांचा डोंगर उभा करतात आपल्याला पाहायचं आहे. वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिला षटक विश्वनाथ पवार यांच्या रूपाने पावचोडी संघाकडून. स्ट्राईकला सुनील, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. स्ट्राईकला सुनील, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. पाहूया सुनील आणि प्रथमेश आपल्या केळगळ संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते. केळगळ संघासाठी नक्कीच या ठिकाणी आपल्याला रोमांचक सामने आता इथून पुढचे पाहायला मिळणार आहेत, कारण चांगल्या चांगल्या टीम या ठिकाणी वरती आलेल्या आहेत. केळगळ संघाच्या 12 खेळाडू या ठिकाणी यायचं आहे. हॅलो, हा कमेंट करतोय, लवकर लवकर कमेंट करतोय. विश्वनाथ पवार विश्वनाथ पवार यांचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू. पाहूया चेंडूवरती काय होत आहे. त्यांना मारा करेल तो सुनील. पाहूया सुनील आपल्या संघासाठी केळगळ संघाकडून खेळतो तो, बिलॉंग करतो तो. एक मिनिट विश्वनाथ एक मिनिट. सामना 2 षटकाचा का 3 षटकाचा? 3 सामना 3 षटकाचा राहील, याची नोंद घ्या. पुढचा चेंडू, पहिला चेंडू विश्वनाथ पवार यांचा. पाहूया सुनील साठी मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू निर्धाव गेला होता, परंतु अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. समीर पवार आणि सचिन पवार यांच्या दरम्यान पहिलाच या ठिकाणी जातोय लेगबायच्या स्वरूपामध्ये चौकार. 4 धावेची भर, 4 धावेने श्रीगणेश होतोय. बॉल होता सुंदरसा चेंडू होता, परंतु का चेंडू पकडता आला नाही. विकेट किपर समीर यांना आणि चेंडू जातोय तो सीमारेखा पार. पुढचा चेंडू विश्वनाथ पवार यांचा. पाहूया सुनील यांना. मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातो या ठिकाणी. चेंडू काय समजत नाही. एसटी रक्षक समीर पवार यांच्या हातामध्ये अतिशय सुंदर असा चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू. सुनील यांना काय चेंडू समजला नाही. चेंडू निर्धाव जातोय. पहिला पण चेंडू अतिशय सुरू करता, परंतु काय चेंडू फील्ड झाला नव्हता, त्यामुळे लेगबायच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळाल्या. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर चेंडू पुन्हा एकदा, आणि सुंदर अशी कामगिरी समीर पवार यांची. एसटी रक्षक समीर पवार. तीन चेंडू आणि 4 धावा खर्च केल्या त्या विश्वनाथ पवार यांनी. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, आणि या ठिकाणी चेंडू फील्ड होतोय आणि एकच धाव मिळते ती. सुंदर गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते विश्वनाथ पवार यांची. बॅटकॅट होताना की लेगबाईच्या स्वरूपात? पंच बॅटकॅट होती, लेगबाईज. ओके, लेगबाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धाव मिळते. स्कोर किती आला? स्कोर 5. पहिलं षटक चालू. मला 4 चेंडूचे सांगता या ठिकाणी झाले. 4 चेंडूचे सांगता होताना 5 धावा खर्च केल्या त्या पावसाळी संघाने. पुढचा चेंडू विश्वनाथ पवार यांचा. मारलेला चेंडू ऑफसाईडला. पाहूया चेंडूवरती काय होत आहे. चेंडू जातो का सीमारेखापर्यंत, आणि चेंडू जातोय खणखणीत दणदणीत चौकार. शाबास शाबास. पुढचा चेंडू, मारलेला चेंडू. पाहूया ऑफसाईडला मारल्या. या ठिकाणी चेंडू फील्ड होतोय प्रतीक शिंदे यांच्या हातामध्ये, आणि या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, आणि एका धावावरती समाधान लागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, पहिल्या षटकाच्या सांगतानंतर या संघा बिनबाद 10. नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होतं. नक्कीच या ठिकाणी
सुनील नक्कीच मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे तो सुनील. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल आशिकेश पवार यांना. पुढचा चेंडू आशिकेश पवार यांचा पाहूया सुनीलसाठी. सुनील आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते केळगर ब संघाला. पुढचा चेंडू आशिकेश पवार यांचा. मारलेला चेंडू पाहूया. चेंडूवरती काय होतं, चेंडू हवेमध्ये जेल होते का पाहायचंय आपल्याला. जेल काय होत नाही. एक धाव पूर्ण होते या ठिकाणी. दुसऱ्या पाहतायत आणि दुसरी सुद्धा धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते. या ठिकाणी चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत तत्पूर्वी हे 2 धावा या ठिकाणी जमा केल्या त्या कोरगा संघाने. सुनील यांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 13. दुसरं षटक प्रगतीपटावर आशिकेश पवार यांच्या रूपाने. पुढचा चेंडू आशिकेश पवार यांचा सुनील यांना. सुनील पाहूया आपल्या संघासाठी आणखी कितपत धावांचा योगदान देतात ते सुनील कोरगा ब संघाला. मारला चेंडू पाहूया. चेंडूवरती काय होतं, चेंडू हवेमध्ये आहे आणि हा चेंडू जातो समोर पार. खणखणीत दणदणीत चौकार. सुनील धन्यवाद. आशिकेश पवार याचा पुढचा चेंडू थोडस मागणी षटक मानावा लागेल. पुढचा चेंडू सुनील याला. मारलेला चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू मध्ये झेल होते का पाहायचंय आपल्याला. आणि हा झेल स्वतःच्याच गोलंदाजीवर अतिशय सुंदर असा झेल घ्या. झटका या ठिकाणी केळगाव संघाला, केळगाव ब संघाला सुनील याच्या रूपाने. आणि त्यांची जागा घेण्यासाठी चाललाय तो अनिल. सुंदर अशी गोलंदाजी आशिकेश पवार यांची. स्वतःच्याच गोलंदाजीवर सुंदर असा झेल टिपला तो आशिकेश पवार यांनी. सुनील याची जागा घेण्यासाठी जातो तो अनिल. सुनील नंतर अनिल. सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय पावसाळी संघाकडून. पुढचा चेंडू आशिकेश पवार यांचा. दुसरं षटक चालू प्रगती पटावर आणि आशिकेश पवार यांच्या रूपाने. पुढचा चेंडू आशिकेश तो अनिल. मारला चेंडू पाहूया. चेंडू हवेमध्ये. चेंडू या झेल होते का आपल्याला पाहायचंय. आणि या ठिकाणी झेल सुंदर असा झेल. दुसरा धक्का. दुसरा हा अजित शिंदे. जोरात फेकला पाहिजे ना बाहेर. अनिल याची जागा घेण्यासाठी होतो अजित शिंदे. मागची मस्त खेळी केली होती अजित शिंदे यांनी. आणि ते खरोखर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं हॅट्रिकचा चान्स असावा या ठिकाणी आशिकेश पवार यांना. हॅट्रिक जर घेतली तर आनंद जाधव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आशिकेश पवार यांना आलेलं आहे. जर आपण हॅट्रिक घेतली तर 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू निर्धाव जातो या ठिकाणी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते ती 1-17. 2-17. थोडस जखडलं गेलं ते आशिकेश पवार यांनी. 7 धावा खर्च केला ते आपल्या षटकामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी केली त्या आशिकेश पवार यांनी. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा जमा उभ्या केल्या त्या केळगाव ब संघाने. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसऱ्या षटक घेऊन येतो सचिन पवार. पाहूया सचिन पवार आपल्या गोलंदाजीवर कितपत करामत करतायत ते, कितपत आपल्या संघासाठी योगदान देत आहेत ते सचिन पवार. पहिला चेंडू. पुढचा चेंडू प्रथमेश याला.
मारण्याचा प्रयत्न, मारल्या चेंडू पाहूया चेंडूवरती मारलाय चेंडू किती धावाचा करतात आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण ठिकाणी पाहायला मिळतंय संकेत पवार याचं. पाहूया चेंडूवरती काय होतंय आणि या ठिकाणी बाद रनआउट होत आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण संकेत पवार यांचं आणि या ठिकाणी धावचित होतोय तो अच्छा कोण आवडतो ग्राउंड रन अजित शिंदे. योगदान देतात ते सचिन पवार यांचा सुंदर अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी. संघाची संख्या 3 बाद 18. तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक प्रगती पटावर. या ठिकाणी सचिन पवार यांच्या रूपाने पावसाळी संघाकडून मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा. ICC नियम क्रमांक 25 चं उल्लंघन या ठिकाणी होत आहे आणि दंडित केलं जात आहे पंचांकडून. सचिन पवार यांना एका धावेची भर केळगड ब संघामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते 19. 3 बाद 19. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. पुन्हा एकदा या ठिकाणी नियम क्रमांक 25 चं उल्लंघन होत आहे आणि पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे पंचांकडून. संघाची धावसंख्या बॅट्समन कोण आहे दुसरा? संगीत 20. संघाची धावसंख्या 20. पुढचा चेंडू सचिन पवार यांचा. मारण्याचा प्रयत्न एक साईड घटवला चेंडू. पावल्या चेंडूवरती काय होत आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते केळगड उभा संघाला. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. 2 चेंडू वाईट टाकले परंतु नंतर कमबॅक केलं आणि सुंदर चेंडू टाकला. पुढचा चेंडू सचिन पवार यांचा. पाहूया संघाची धावसंख्या वाढते 3 बाद. हॉपीचा चेंडू होता परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण करून पुढे जाऊन प्रयत्न झेल घ्यायचा प्रयत्न होता आणि नाही 2 धावा या ठिकाणी केळगड संघाला जमा केल्या. त्या केळगड संघाने अक्षय आणि प्रथमेशच्या दरम्यान. संघाची धावसंख्या 23. तिसरे षटक प्रगती पटावर सचिन पवार यांच्या रूपाने. पुन्हा एकदा पाहूया चेंडू मध्ये चेंडूचा झेल होते का आपल्याला पाहायचंय आणि या ठिकाणी झेल राहुल जाधव यांचा अतिशय सुंदर असा झेल. चौथा धक्का या ठिकाणी लागतो तो अक्षय शिंदे यांच्या रूपाने. अक्षय याची जागा घेण्यासाठी केळगड संघाकडून साहिल. पाहूया सचिन पवार यांचा पुढचा चेंडू. साहिल काय करतोय ते पाहायचं आपल्याला. मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला मारला चेंडू. या चेंडूवरती काय किती धावा करायचं पाहायचंय. एक धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते आणि दुसरी धाव नको आहे. एकच धावची समाधान मानावं लागतंय ते केळगड संघाला. संघाची धावसंख्या वाढते 4 बाद 24. पुढचा चेंडू सचिन पवार यांचा. अतिशय खराब चेंडू. मला तर आपडला जातो चेंडू. खराब अतिशय गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सचिन पवारांच्या दरम्यान. वाईड बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धावेची भर. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 25. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. एकच चेंडू शिल्लक असावा. पुढचा चेंडू सचिन पवार यांचा. चांगला खणखणीत मारलेला चौक. पाहूया चेंडूवरती काय होतंय. या चेंडू फील्ड होतंय विश्वनाथ पवार यांकडून आणि या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी आरामात पूर्ण होत आहेत त्या केळगड संघाकडून. संघाची संख्या किती 27. 28 टू विन. 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असताना. पाहूया 18 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असताना पावसाळी संघ कितपत धावा, किती षटकांमध्ये, किती चेंडूमध्ये धावा जमा करतो आपल्याला पाहायचंय. नक्कीच सोपं आव्हान आहे आपल्या समोर. केळगड संघाने कृपया विनंती, आपण ताबडतोब या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला 4 मॅच खेळवायचे आहेत. केळगड संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचं आहे. लाईनअप मध्ये जाऊन ताबडतोब थोडं स्पीडअप ठेवायचंय. पावचोडी संघाने कृपया आपले सलामीचे फलंदाज कृपया ताबडतोब या ठिकाणी. विश्वची बॅट कुठे बघ, तीच आहे का? गुरुची बॅट नेऊन द्या, जा लवकर.
त्या ठिकाणी ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचं आहे. विजय शिंदे आपल्याला विनंती आहे, आपण ताबडतोब क्षेत्ररक्षणास भाग पाडायचंय. केळकर बस संघाचे कोच हेड कोच विजय शिंदे. विश्वनाथ पवारांची बॅट विनायक पवारांनी पोहोचवली लवकर लवकर. नक्कीच या ठिकाणी भैरवनाथ स्टेडियम पावशवाडी येथे या आयोजितचा भैरवनाथ चषक 2022 आपण पाहताय, आनंद घेताय. सर्व क्रिकेट प्रेमींचे, क्रिकेट रसिकांचे मी सहर्ष स्वागत करतो. आपण या ठिकाणी येऊन या स्पर्धेची शोभा वाढवलीत. सर्व क्रिकेट प्रेमींचा खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी येऊन नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवलीत. या स्टेडियम भैरवनाथ स्टेडियम सर्वांसाठी नक्कीच एक पर्वणी असतं, कारण आजचा 5वा दिवस आहे. गेली 3 दिवस बीपीएल अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये पार पडली आणि तसेच आता आजचा 2रा दिवस भैरवनाथ चषक या ठिकाणी पार पडतंय. ते भैरवनाथ चषक 2022 आजचा 2रा दिवस फायनलचा दिवस आहे. कृपया ताबडतोब क्षेत्ररक्षण पंचांना विनंती आहे, सुतार साहेब आपल्याला विनंती आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावण्यास भाग पाडायचं आहे. याच्यानंतर आपल्याला 4 सामने खेळायचे याची नोंद घ्या. याच्यानंतर आपल्याला 4 सामने खेळायचे आहेत याची नोंद घ्या. सूर्य हळूहळू खाली चालतोय. पावशेवाडी संघाचे ओपनर बॅट्समन आपण ग्राउंडचा ताब्या घ्यायचा आहे. पावशेवाडी संघाचे ओपनर बॅट्समन आपण ग्राउंडचा ताब्या घ्यायचा आहे. 18 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे आपल्याला. 18 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता असताना बाळू पवार, विश्वनाथ पवार पाहूया. 18 चेंडू मध्ये 28 धावा आपल्याला करायची आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. केळकर बस संघाचा 12वा खेळाडू कृपया आपण या ठिकाणी यायचंय. केळकर बस संघाचा 12वा खेळाडू आपण या समाजवन कक्षामध्ये यायचंय. विजयजी शिंदे. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन कोण येते ते पाहायचंय आपल्याला. मला वाटतं सचिन आटाळे. वैयक्तिक पहिला संघाचा पहिलं षटक सचिन आटाळे यांच्या हातामध्ये बॉल थांबवला जातोय, चेंडू थांबवला जातोय, विश्वास दाखवला जातोय सचिन आटाळे यांच्या गोलंदाजीवर. स्ट्राईकला विश्वनाथ पवार, नॉन स्ट्राईकला बाळू पवार. पावशेवाडी संघाचे खे खंबे फलंदाज विश्वनाथ पवार, बाळू पवार. पाहूया विश्वनाथ पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात, बाळू पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते आपल्याला पाहायचंच आहे. सचिन नाटा यांचा पहिला चेंडू, पुढचा चेंडू विश्वनाथ पवार यांना. पाहूया विश्वनाथ पवार काय करतायत ते. मारलेल्या लेग साईडला खणखणीत दणदणीत षटकार. विश्वनाथ पवार यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघालेला खणखणीत दणदणीत षटकार. वाह. पट्ट्यामधून निघाला खणखणीत दणदणीत षटकार. अतिशय सुंदर असा फटका विश्वनाथ पवारच्या बॅटच्या पट्ट्यातून निघाला आणि षटकार गेला. 6 धावा आणि श्रीगणेशा होतो या सामन्याचा, या विनिंगचा. अतिशय सुंदर अशी सुरुवात. पुढचा चेंडू सचिन आटाळे यांचा. जर षटकारांच्या हॅट्रिक केली तर ओमकार ढिगे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लेग साईडला मारला चेंडू काय होतं ते पाहायचंय. चेंडू फील्ड होतोय आणि संघाची संख्या असतील, संघाची संख्या बिनबाद 6. पहिलं षटक चालू सचिन आटाळे यांच्या दरम्यान, विश्वनाथ पवार यांना, विश्वनाथ पवार आणि बाळू पवार यांच्या दरम्यान. नक्कीच या ठिकाणी आपण फायनल खेळवायची आहे आज. पुढचा चेंडू सचिन आटाळे यांचा, विश्वनाथ पवार यांना. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातोय, चेंडू काय समजत नाही. पहिल्या षटक प्रगतीपटावर. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडू मध्ये केळकर ब संघाने धावा खर्च केल्या त्या 6. पुढचा चेंडू सचिन आटाळे यांचा. मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर चेंडू, लावण्य लाखवण्य जोगे असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ संपला आणि 6 धावा जमा केल्या त्या विश्वनाथ पवार यांनी.
18 चेंडू मध्ये 28 धावांचं लक्ष असताना पुढचा चेंडू पाहूया. सचिन आटाळे यांचा पुढचा चेंडू विश्वनाथ पवार यांना. आणि वाईड वरचा इशारा आहे. अतिरिक्त धावेची भर. संघाची धावसंख्या वाढते. एका धावेने संघाची धावसंख्या 7. बिनबाद 7. पहिल्या षटक चालू सचिन आटाळे यांच्या दरम्यान. विश्वनाथ पवार यांना पुढचा चेंडू सचिन आटाळे यांच्याकडून. सचिन आटाळे टू विश्वनाथ पवार. लेग साईडला कटवला चेंडू. या चेंडूवरती काय होते पावचा चेंडू होतो लेग साईड पर्यंत. एक धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते आणि दुसऱ्या पाहतायत का नाही. दुसरी सुद्धा धाव या ठिकाणी आरामात पूर्ण होते. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 9. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असावा. पुढचा चेंडू सचिन आटाळे यांचा विश्वनाथ पवार यांना. सुंदर असा लेग साईडला कटवला चेंडू. चेंडूवरती काय होते पाहूया. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जातोय तो समालोचन कक्षामध्ये आणि खणखणीत दणदणीत चौकार. डीजे मास्तरांना संधी. पहिल्या षटकाच्या समृद्धीनंतर संघाची धावसंख्या 13. बिनबाद 13. मला वाटतंय 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असावी. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता पावसाळी संघाला. वैयक्तिक पहिला आणि संघासह दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय तो मृण्मय शिंदे. मृण्मय शिंदे. मृण्मय शिंदे. मृण्मय अटाळे. याच्यानंतर होणार सामना निपाणी वर्सेस या संघामध्ये जो विजयी होईल तो निपाणी संघाबरोबर खेळायची नोंद घ्या. निपाणी संघाने आपण तयार राहायचंय. याच्यानंतर होणार सामना आपला याची दक्षता घ्या. पुढचा सामना लेग साईडला मारला चेंडू. या चेंडूवरती काय होते पाहायचंय. चेंडू जातोय सीमारेखापर्यंत जातो का पाहायचंय. आणि हा चेंडू फील्ड केला जातोय या ठिकाणी. आणि या ठिकाणी 2 धावा घेत आहेत. 3 धावा या ठिकाणी मिळतात त्या पावसाळी संघाला. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 16. मला वाटतंय 12 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे ती पावसाळी संघाला. मृण्मय अटाळे गोलंदाजी मार्कवरती केळगर बस संघाकडून. याच्यानंतरचा सामना होणार आहे तो निपाणी विरुद्ध होणार आहे. याची निपाणी संघाने दक्षता घ्यायची. निपाणी संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. पुढचा चेंडू मृण्मयचा लेग साईडला मार चेंडू पाहतो. त्या चेंडूवरती काय होतंय. चेंडू जातोय सीमारेखा पर्यंत आणि हा खणखणीत दणदणीत षटकार. विश्वनाथ पवार यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये निघाला दुसरा षटकार. विश्वनाथ पवार यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाल्या अतिशय खणखणीत आणि दणदणीत षटकार. संघाची धावसंख्या पोहोचते ती 22. संघाची संख्या 22. 6 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू मृण्मय अटाळे यांचा. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 22. दुसरा षटक प्रगतीपथावर मृण्मय अटाळे यांच्या रूपाने केळगाव संघाकडून. निपाणी संघाचे कर्णधार या ठिकाणी आले. आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बसायचंय. या संघामध्ये जो विजयी संघ होईल तो आपल्यासोबत खेळणारी याची नोंद घ्या. पुढचा चेंडू मृण्मय. सुंदरसा मारलेला फटका. चेंडूवरती काय होते पाहिजे आपल्याला. चेंडू जातो सीमारेखा पार. आर आणि पार. खणखणीत दणदणीत षटकार.